नमस्कार, इन्फोगोड चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत. आता बघूयात की दत्त जयंतीच्या दिवशी नैवेद्य काय दाखवायचा. तर बघा, दत्त जयंतीच्या दिवशी आपण दिवसभर उपवास करणार आहोत. उपवास हा रात्री सोडायचा आहे, त्यामुळे जो काही नैवेद्य आहे गोडाचा तो रात्री दाखवायचा आहे. आणि दिवसभर उपवास करताना जर आपण दूधफळं खाल्ली तर तो दूधफळांचा देखील नैवेद्य दुपारी दाखवायचा आहे दत्तगुरूंना. परंतु उपवास हा आपण रात्री सोडणार आहोत, कारण रात्री म्हणजे संध्याकाळी दत्तगुरूंचा जन्म आपण दत्त मंदिरामध्ये साजरा करणार आहोत. तर संध्याकाळी त्यांचा जन्म दत्त मंदिरामध्ये झाल्यानंतर दत्तगुरूंचं आपल्या दर्शन घेऊन आल्यानंतर संध्याकाळी रात्री पुरणपोळीचा नैवेद्य, पुरणपोळी, कटाची आमटी, वरण भात, मेथीची भाजी, भजी, कुरडई पापडी व घेवड्याची उसळ, जो घेवडा आज आपल्याला करणं शक्य आहे त्या घेवड्याची उसळ, असा पूर्ण नैवेद्य रात्री दाखवायचा आहे व उपवास सोडायचा आहे. जर पुरणपोळीचा नैवेद्य शक्य नसेल करणं तर गोड इतर कोणताही पदार्थ आपण नैवेद्य म्हणून दाखवू शकतो.